मित्र हो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, काल परवाचीच गोष्ट असेल. मी देवासाठी फुलं काढायला गेलो होतो. गणपतीला जास्वंदीचं फूल पाहत होतो. तर रोज फूल देणारं झाड कोणीतरी तोडलं होतं आणि ते डायरेक्ट खोडापासून तोडलं होतं. खोडापासून म्हणजे जिथे मुळाच्या वरचा भाग जो असतो जरासा, तिथपासून ते तोडलं होतं, पूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न. माणूस किती दृष्ट आहे याचं ते एक उत्तम उदाहरण. ते झाड कोणी ना जगवलं होतं, ना कोणी त्याला पाणी घातलं होतं, पण तरीसुद्धा ते रोज इमानीद्वारे 5 ते 10 जास्वंदीची फुलं देत होतं. पण माणसाने सुद्धा ते झाड आपलंच आहे आणि त्याचा जगण्याचा अधिकार आपण ठरवणार अशा आविर्भावात ते तोडलं होतं. त्याच्यावर कुऱ्हाड चालवली होती. ते झाड ना कोणाच्या आध्यात होतं ना कोणाच्या मध्यात, म्हणजे कोणालाच ते त्रासदायक नव्हतं. रस्त्यापासून थोडं आतमध्ये कोणाला त्रासदायक ठरणार नाही अशा ठिकाणी ते झाड उभं होतं, पण तरीसुद्धा ते तोडण्यात आलं. मित्रो, हा झाला एका झाडाचा प्रवास. हे काय पहिलंच उदाहरण मी पाहिलं नाही. कोणीतरी दुसरा त्या झाडाची फुलं काढतो म्हणून ते तोडून टाकायचं. ज्या झाडाशी आपला सुतरामी संबंध नाही, पण ते तोडून टाकायचं. ही जी माणसाची प्रवृत्ती आहे ती मी खूप वेळा पाहिलं आहे. 2-3 महिन्यापूर्वीसुद्धा असंच एक उदाहरण होतं. त्यावेळीसुद्धा एका जास्वंदीच्या झाडावरच कोणीतरी कुऱ्हाड चालवली होती. पण मी 10-15 दिवसापूर्वी पाहिलं तर त्या झाडाला पुन्हा पालवी फुटली होती. खोडापासून तुटलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटली होती. मित्र हो, आपण एवढ्या तेवढ्या गोष्टीनं खचून जातो. पण मी म्हणतो ना, निसर्ग हा आपला पहिला शिक्षक आहे. त्या निसर्गाकडे पहा, तुम्हाला त्याच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतील. माणुसकी हा आपला धर्म आहे, पण या धर्मापेक्षा, ज्याच्यावर माणूस उभा आहे त्या धर्मापेक्षा आपल्या मनात, आपल्या तनामनात जागा राहतो तो आपला धर्म, म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म. माणुसकीचा धर्म आपण केव्हाच विसरून गेलो मित्र. सुखाच्या शोधात भरकटणारे आपण, पण आपल्याला कधीतरी हे कळलं आहे का? आणि कळलं असेल तर ते आपण ॲक्सेप्ट केलं आहे का? आपण दिवसागणिक टाकणारं प्रत्येक पाऊल आपल्याला मृत्यूच्या दारापाशी घेऊन जातं. कारण प्रत्येक क्षण हा आपल्या आयुष्यातलं वर्ष, महिना, दिवस हे कमी करणारा असतो. पण आपण त्याची तमा करीत नाही किंवा आपण त्याचा विचार करीत नाही. हे काही गोष्टीनं, काही दृष्टीने चांगलं आहे आणि काही दृष्टीनं वाईटसुद्धा आहे. चांगला याच्यासाठी की उद्याचा विचार जर आज केला तर आजचा दिवस नक्कीच खराब जाईल. ज्यावेळी ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडतच राहतात, पण त्याचा विचार जर आपण आज केला तर आजचे सुखाचे दिवससुद्धा दुःखात परावर्तित होतील. आणि याच्यातली वाईटपणा आहे की आपण उद्याचा विचार जर आज केला नाही आणि आजच सगळं काही गमावून बसलो आणि उद्याचा दिवससुद्धा आपण जिवंत असू तर आपण खाय प्यायचं काय उद्याला. त्यामुळे आपण तितकंच धावावं, आपण तितकंच पळावं जेवढं आपण पळू शकू, किंवा आपण प्रत्येक गोष्ट एन्जॉय करू शकू, आपण दुःख भोगू शकू, सुख भोगू शकू.
एवढंच पळावं. जात धर्म या पलीकडे जाऊन माणुसकी जपावी. मरावे परी कीर्तिरूपे उरावे असं संत महंत सांगून गेले. या संत महंतांवरून सुद्धा आजकाल भांडणं होतात, पण त्यांचा विचार आचरणात आणणारी लोक मात्र खूप विरळ आहेत. कोणतीही जात असो, कोणताही धर्म असो, याचं मूळ जे आहे ते अहिंसा, प्रेम, सत्य आणि आचार विचार संस्कृतीवर उभा आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक जातीस दुसऱ्याच्या जातीला बदनाम करणं, दुसऱ्याच्या धर्माला बदनाम करणं आणि आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे दाखवणं, याच्यात माणूस इतका गढून गेला आहे की त्याला सभोवतालच्या जगाची, सभोवताली घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांची सुद्धा हल्ली जाण नसत नाही. कलियुग म्हणतात ते हेच का, असा कधी कधी प्रश्न पडल्यापासून राहत नाही. पण जरी काही असेल, कलियुग असेल किंवा काही असेल, तरी ह्या गोष्टी करून ते कलियुगात कलीसारखं वागून आपण आपल्या राक्षसी कृत्याचं समर्थन करणार आहोत का? तर नाही. मित्रहो, हा व्हिडिओ समाप्तीकडे नेताना मला आवर्जून एकदा सांगावंसं वाटतं. मी नेहमी म्हणतो की शिक्षण नुसतं पुस्तकी ज्ञानासारखं असू नये, तर ते आपल्या मनात रुजलं पाहिजे, तुमची विचारशक्ती वाढवणारं असलं पाहिजे. पुस्तकातलं पाठ केलं, शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांचा मृत्यू किंवा शिवाजी महाराजांचं जीवन हे नुसतं पाठ करून आपण भागणार असू तर त्याला काहीच अर्थ नाही. शिवाजी महाराज जगले कसे, शिवाजी महाराजांनी वेगवेगळे पराक्रम केले ते कसे केले, याच्यावर जर आपण स्वतः विचार करणार असू तर त्यांचं इतिहास शिकल्याचा उपयोग आहे. अन्यथा ते वाचून, ते पाठ करून उपयोग शून्य. आपल्या देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. आपला देश ही महापुरुषांची भूमी आहे. पण आपण मात्र महापुरुष काय, एक सज्जन पुरुष म्हणून सुद्धा जगू शकत नाही, ही एक शोकांतिका आहे. देश आपला कुठल्या दिशेनं चालला आहे आणि आपण तो कुठल्या दिशेनं नेतोय, याचा विचार एकदा तरी व्हायला हवा. टी व्हीवर, मोबाईलमध्ये दिसणारं आभासी जग हे आपल्याला आपलं वाटू लागलं आहे. मित्रहो, मध्यंतरी म्हणजे जवळपास 1-1.5 वर्षापूर्वीच मी एक बातमी वाचली की एका देशानं एका यंत्रमानवाला म्हणजे एका रोबोटला मतदानाचा अधिकार दिला आहे म्हणे. बघा, रोबोटचा जन्म हा काय देवानं दिलेला जन्म नाही, तर तो मानवाने तयार केलेला, मानवाने जन्माला घातलेला हा यंत्रमानव आहे. आणि त्याला आपण आपल्या उरावर बसवतो, म्हणजे आपल्या शिक्षणाचा किती आपण उपयोग करतो ह्याचं एक उत्तम उदाहरण. उद्या हाडामासाची माणसं मिळणारच नाहीत कदाचित. हे यंत्रमानवच आजच्या भटक्या कुत्र्यासारखे पिसाळतील आणि त्यावेळी ते आवरण आपल्याला कठीण होऊन जाईल. बघा ना, अनेक राक्षस जन्माला आले. म्हणजे आपण रामायण महाभारतातल्या राक्षसाविषयी बोलत नाही आहोत. आपल्या समस्या हे आपले राक्षस आहेत. आपल्या समोर ज्या समस्या उभ्या होतात ते आपले राक्षस आहेत आणि ते राक्षस आपणच उभे केले आहेत. प्लॅस्टिकचा राक्षस असेल, मद्य दारूचा राक्षस असेल, हे राक्षस आपण उभे केले विलासी जीवन जगण्यासाठी. आणि ते राक्षस आज आपल्या मानगुटीवर एवढे बसलेत की निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि निसर्ग आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे घालत असलेला घाव, या सगळ्याच्या मुळाशी आपण आहोत. आणि आपल्यातला सुद्धा अडाणी माणूस नाही बरं, शिकलेला, अति उच्च शिकलेला, उच्च शिक्षित झालेला माणूस यामागे आहे. मित्रहो, शिक्षणानं शहाणपण येत असेल
पण जगण्यासाठी लागणारं शहाणपण या शिक्षणापलीकडे विचार करू तुम्ही मिळवू शकता. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी माणूस अडाणी होता. शिक्षणाची गती नव्हती, तरीसुद्धा तो आपल्यापेक्षा जगण्यात खूप हुशार होता. काय चांगलं काय वाईट हे त्याला माहिती होतं. आता आपण एक उदाहरण घ्या, आपण ग्रॅज्युएट झालो आहे, आपण डॉक्टर झालो आहे, तरी रानात तुम्हाला सोडलं एखाद्या जंगलात आणि तुम्हाला विचारलं ह्यातली कुठली वनस्पती खाल्ली जाते, तुम्हाला काय कळेल? काहीसुद्धा कळणार नाही. ते कोणाला कळेल? आदिवासीला. जो आदिमानवाच्या जवळ जाणार आहे त्या आदिवासीला आपल्यापेक्षा जास्त माहिती असेल, कारण त्याला जंगलात राहून निसर्गाशी जवळीक साधून जगण्याची कला उमजलेली आहे, जी कला आपल्यापाशी नाही. मित्रहो, म्हणून मी नेहमी म्हणतो, आशा निराशा अपेक्षा आकांक्षा याच्या पलीकडे जाऊन जगा. तुमचं जगणं सुसह्य होईल, तुमच्या जगण्याला एक अर्थ प्राप्त होईल आणि हो, तुम्हाला जगण्यात एक मजा वाटेल. मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.